तर मित्रांनो बघू शकता आपल्या गावातला वयोवृद्ध माणूस बाबा, त्याचं मिनिमम वय बोललात तर 100च्या क्रॉस आहे. आणि त्याचं बोललात ना बघू शकता हातापायचे वगैरे बोटं वगैरे पण बघू शकता, त्याला व्यवस्थित बोटं वगैरे पण नाही. आणि त्यांनी जे त्याचे आयुष्य जे जगलं आहे ना तो त्याच्या एकट्यानं जगला नाही. मुलं बाळ आहेत त्याला, ना फक्त नातेवाईक वगैरे आहेत. तर त्याने ते त्याचे आयुष्य पूर्ण त्यांनी एकट्यानं जगलेलं आहे. तर तुम्ही त्याला बघू शकता. आणि 100 वय पूर्ण क्रॉस आहे त्याचं. आणि आपण त्याला भेट घेण्यासाठी आलो आहोत. आपल्या गावातीलच आहे. नाव आहे बारक्या बाबा, आपण त्याला बोलतो. आणि बारक्याचं नाव आहे त्याचं. तर हातापायाची बोट वगैरे नसताना देखील व्यवस्थित तो स्वतःचं काम स्वतः वगैरे जेवण वगैरे स्वतःच बनवतो आणि एकटाच असतो. हाताचं नाही येत, मनुष्याने डोल्याचं काढला. डोल्याचा तर तुला चष्मा कुठं आहे? चष्मा पण नाही, पण तो डोल्याचं टका आले. तुला दिसतं ना असं व्यवस्थित? दिसतं ना असं व्यवस्थित? नाही रे दिसत. ते ताप भरला की मला दिसत नाही. आता माणूस काय, तू आता हाक मारलाच म्हणजे तर माणूस काय बोलत नाही, ओळखत नाही. त्या खल्या माझ्या खल्या झाल्या, त्या दहाचा होता देवाच्या. काय जाऊन पैसा नाही, तो काय पैशाचा वांडा झाला. रिक्षाला पैशाची यावं नका. ती चिठ्ठी वगैरे काय असते ना, ते बीपीचं हे दिलेलं असतं ना बुक. पोरं जात आहे आणि कोण सांगताय बा मी जात आहे म्हणून, सांगायला नको. तसं पण घरामध्ये कोण आहे दुसरं पाठीपुढं, तर तूच त्याला सांगशील बाजा. मग आता आपल्याला काय माहिती आहे, तू जातास तर तुला सांगायचं हवा तुम्ही बोलायचं. मग तर मी असायचा तेव्हा घेऊन जायचो. मग काय करायचं त्याला, जसं काय करतोस त्याला. उद्या दुपारी. उद्या तर मित्रांनो 100 वर्ष क्रॉस आहेत बाबाचे. आणि हे घर आहे आणि पत्रे बित्रे ना आपणच टाकलेले आहेत, हे बघू शकता. हातापायला बोटं वगैरे काहीच नाही, तरी एकटाच असतो घरामध्ये. दाखवतो काय करतो. सोबत मी असायचो त्यातला प्रत्येक वेळेला घेऊन जायचो मी. बोल आता काय बोलतो, बोल आता काय करायचं.